तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात माशांसाठी प्रसिद्ध असलेला असा देवगडचा मच्छी मार्केट हा मुंबई गोवा हायवेपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर हा, रत्नागिरीपासून 90 किलोमीटर तर मालवणपासून 60 किलोमीटर अंतरावर हा. ताज्या फडफडीत माशांसाठी नक्की विजिट करा. ना 1400. तर मित्रांनो हे हा वाडातरची खाडी देवगड रोडला लागता. तर मित्रांनो आम्ही चाललो होता देवगडच्या मच्छी मार्केटला मच्छी खरेदी आणि बघूसाठी पण थोडा व्हिडिओ मध्ये एक्सप्लोर करूसाठी. तर आम्ही फलटण घेऊन चाललो सगळी मुंबईचे आजोबा आणि तिन्ही बी आठवली. तर आम्ही चाललो. तर आम्ही घरची मच्छी खाऊन खूप कंटाळलो. घरची म्हणजे गाप्तीनीवाले येतात त्यांच्याकडची मच्छी खाऊन आम्ही कंटाळलो. ती बारीक बारीक मच्छी खाऊन एकदम कंटाळलेलो. तर आम्ही आता फिश मार्केटला जाऊन मोठी मच्छी काय मिळतं काय बघता. चला तर मग चला रे. तर मग चला मित्रांनो निघाव. काय गो तू काय खाणार दिव्या? मी शेवट खाणार. काय बोलतोय शेवट एवढं आवडता? हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बरेच दिवस मोरीचा मावरा खाल्ला नाही. आप्पाने मोरीचा मासो खाला नाही. मोरीचा मावरा घ्यायचा. काय म्हणतास? ठीक आहे. तू रे मी बाबा बांगडू खाणार. बांगडो होय. काय बोलत? आणि तू रे जयेश? आणि मी सुरमई खाणार. काय बोलत? आता बाबा सुरमई हवी. मी सुरमई. मी सुरमई काय चल चला निघूया आता. हा मागचा नवीन चालू केल्यावर तकण आपण गाडी बघा. नाही नाही काय ना तर मित्रांनो आम्ही आता जवळजवळ पोचलो देवगडच्या मच्छी मार्केट बंदराजवळ. ही खाडी आहे जी वाडातर खाडी म्हणून ओळखली जातात. देवगडचा मच्छी मार्केट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरावर वसलेला एक महत्त्वाचा मासळी बाजार. हा बाजार कोकणातील मासेमारी संस्कृतीचं प्रतीक असून स्थानिक मच्छीमार आणि ग्राहक यांच्यातील एक महत्त्वाचं केंद्र आहे. बाजाराची वैशिष्ट्य म्हणजे सकाळी लवकर 7 वाजता लिलाव होता आणि संध्याकाळी 4 वाजता लिलाव सुरू होता. मंगळवार आणि शनिवार ह्या लिलावात तर खूपच गर्दी असता. मंगळवारनंतर बुधवार असता आणि शनिवारनंतर रविवार असता. आणि बुधवार आणि रविवार म्हणजे मच्छीवर ताव मारण्याचे वार. तुम्ही पण कधी ताव मारतास तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सुंदर असं दृश्य आमच्या देवगड बंदराचा. देवगडच्या मच्छीमारांचे होडिओ किंवा लांची ह्याच बंदरात लागतात आणि ते मासे लिलावासाठी याच बंदरात आणतात. जसं देवगडचं एस टी डेपो तसं लांची आणि होडियांचं झिओ डेपो. तर आम्ही लिलाव मच्छी मार्केटच्या बरोबर बाजूक असलेले पवन फायबर म्हणून मोठमोठे लांची होडिओ बनवण्यात माहीर असलेले असे हे पवन फायबरचे मालक आणि कामगार यांचा जोरात काम चालू आहे. हे बघा मोठमोठ्या लांची समुद्रात उतरवण्यासाठी अगदी चांगल्या प्रकारे तयार केले जातात. तुमची काय ऑर्डर असतात लांच बनवायची किंवा होडी बनवायची तर हे नक्की येऊन जावा. तर मित्रांनो आम्ही पोचला होता मच्छी मार्केटला. पण मच्छी मार्केटला आधीच लिलाव झालेलं होतं कारण आम्ही अर्धो पाऊण तास लेट झाला. तर आज लांची पण बंदरात खूपच कमी लागली होती त्यामुळे मच्छी पण आज खूपच कमी होती. आमचा पण मग मच्छी गाप्तिनीकडेच घ्यायची लागली. अरे वा हे बघा हे भलं मोठं मासा दिसतात. हे हो बघा कानं आहे ती कानं. आम्ही विचारला तर कानं आहे म्हणून सांगलं मी. आणि एवढं मोठं मासं मित्रांनो मी बऱ्याच दिवसांनी बघितलं. आणि माशावाला ताईंका विचारलं ह्या माशाचं वजन किती तर ताई बोलले 21 किलो. आणि ह्या माशाचं नाव हा कानं. ह्यो मासो मोठं आणि फ्रेश असतात तर खाऊ एकदम चांगलं लागतं. आणि ह्या माशाचा लिलाव तब्बल 7,500 झालं. आणि ह्यो मासो त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी खरेदी केला नव्हतं म्हणजे पाहुणे आज भलतेच खुश होऊन जाणार होते. आम्ही मासो कटिंग करताना बघत होता पण सुरी काय ते का लागत नव्हतं. म्हणजे मासो किती हार्ड असतात हे मित्रांनो तुम्हीच बघा. आणि ताई पहिली तिचा अंडा काढत होते कारण अंडकोश हे खाऊ चांगलं लागतं. पण अंडा पण बाहेर काय येत नव्हता. ताई मासो कापण्यासाठी खूप मेहनत घेत होते. आपल्या दिसताना ह्या काम सोपा जरी वाटत असला तरी ह्या काम खूपच हार्ड आहे मित्रांनो. तुमका ह्यो मासो कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या माशाची खवळा जवळजवळ 1.5 ते 2 इंचाची होती. ती खवळा पण ताईंका येत नव्हती कारण ती मोठ्या माशाची असल्यामुळे एकदम हार्ड होती. शेवटी माशाच्या पोटाकडनं कट मारून ताईंनी अंडकोश कसोबसो बाहेर काढला. आणि खरोखरच मासो कटिंग करणं ह्या आज मला समजला किती हार्ड होता. आणि जवळजवळ मित्रांनो ह्यो अंडकोश 1 ते 1.5 किलोचा आहे. नंतर स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या गाडीची ताईंनी केबिन कट करून घेतल्याने
केबिन पण कट होत नव्हती. कदाचित सूर्याची धार कमी पडत असत. नंतर येदो मोतो सुरो घेऊन काका आले. मग काकाने पण प्रयत्न केला नाही. आता माका पण असा वाटोक लागला होता की मासो पण लोखंडासारखंच हा की काय, कारण एवढे घाव पडत असताना सुद्धा मासो काय कट होत नव्हतं आणि केबिन काय त्याची बाजूक होत नव्हती. शेवटी काकाने केबिन बाजूक करून केबिन पटापट स्क्रॅप करून टाकला नाही. तोपर्यंत बाजूची ताई पापलेटांचे वाटे घालत होती आणि चिंगळा एकदम फ्रेश होती. आणि माका पण आज दिव्यांकासाठी शेवूट घेऊचे होते. आणि तोपर्यंत इकडे ताईंनी माशाची 2 भेसा केल्या. जशी फणसाची भेसा करतात तशी ताईंनी माशाची 2 भेसा केल्या. ही बघा मासो आतना बघून माझ्या पण मनात चुळबुळ सुरू झाली. माका असं वाटू लागला की माका पण याच्यातली 4 भेसा भेटती तर बरा होता. ती 4 भेसा भेटती तर घरी जाऊन मस्त की फ्राय करून खाल्लं असतं. कारण माका काय वाटत नाही या भेसासून एक तरी काटो असा तसं. ताईनी मधलो काटो बाजूकच केला निघतो. ताईंनी फणसाचे गरे बाजूक करतात तसे त्या कानाय मासाचे ताईंनी फोडी बाजूक केल्याने. फोडी बघून आमच्या तोंडचा तर पाणीच पळोक लागला होता, कारण आम्ही असले फोडी कधीच आयुष्यात खालाव नव्हता. म्हणून तोंडात पाणी सुटत होतं. हे फोडी बघून तुमच्या पण तोंडात पाणी सुटलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाजूवाल्या ताईंची नक्कीच कोणीतरी कळ काढलेली दिसतात, आणि ते एवढे भडकले होते की बालडी होती मी अंगार एवढं ह्या त्यांना सांगत होते. मित्रांनो, या भांडण नसून या खेळीमेळीचं वातावरण आहे. नंतर आम्ही गेला शेवट घेऊ, कारण आमच्या पत्नी दिव्यांगात शेवट होती. एक काकी शेवट सोली होती. आम्ही विचारला हे शेवट विकूच आहेत. काकी बोलली की हे शेवट हॉटेलवाल्यांनी विकत घेतले, तर हे काय शेवट तुमका मिळवायचे नाही. तेव्हा आमची नाराजी झाली. एक शेवट घेऊन दिव्यांका पुढे धरलंय. तर दिव्यांकाक सांगलं येऊ शेवट बाबा तू हातात घे आणि तू बघ काय ह्या वजन पेलवात की नाही. शेवट हातात बघला शेवट आणि त्यात ताजी मच्छी हातात घेऊ खूपच घावा. बघा मित्रांनो, दिव्यांकाचं ह्या शेवटासोबत फोटो काढला आणि ते कसं चल पुढच्या दुकानात, कारण आमका ह्यो शेवट मिळवचा नाही, कारण ह्यो ऑलरेडी दुसरा घेतलेलो. मग आम्ही गेलो दुसऱ्या दुकानात. आम्ही काकी विचारला हे शेवट कशी, काकीने सांगितलं 500 रुपये. टायगर प्रॉन्स 500 रुपये वाटो. हे लावणार आहात? आम्ही घेणार होतो ते टायगर प्रॉन्स दिव्यांकाच्या हातात दिलंय. मी हसलंय का मित्रांनो, कारण दिव्यांका वाटत होता जे टायगर प्रॉन्स जिवंतच हा एवढा ता घाबरला होता. मी तुमच्या मागच्याच ब्लॉगमध्ये बोललो होतो की मच्छी तर लय घाबरता, मच्छी खाऊ का वाढता, पण ताजी मच्छी दिसली तर ते कदा लय घाबरता. मग काकीने आमचे 500 रुपयाचे टायगर भरून घेतले. लाव काहीतरी लाव, थोडीशी लाव काय 1-2-4 माहिती कोण खाली गेली. लाव 1-2 लाव 1-2 लाव. बारकी बारकी लाव, बारकी दे आपण घेऊ ती. हा जर गो पुरी 500ची नोट दे त्यांका दे आजी किती 500ची नोट. 1000ची 5 बारकी 1000ची 5 ना, 1000ची 5 पापलेट गरम पडती. सरंगे कसे म्हटलं हे सरंगे कसे म्हटलं सरंगो जय जय 1500 जोडी बघ येड्या घट धर ना. जय काय संध्याचं वजन पेलावला ना. मावशी डबल पिशी टाक ना जरा, नाही फाटली विटली तर बांधू आम्ही पडेल कॅन्टीनवर नाही. कुर्ले कसे विचारू कुर्ले कसे. मग आमका घमेलात निश्चित पडलेली सुरमई दिसली. मग आम्ही सुरमईचो रेट काढला. आमका अख्खी सुरमई 2500ची सांगल्याने. मग आम्ही 2500ची म्हटल्यावर आम्ही थैना वाढारला, कारण आमका काही सुरमई परवडण्यातली नव्हती, कारण आमच्याकडे तेवढे दात नव्हते. मग आम्ही
मग आम्ही परत कान्हाईकडे वळला, कारण आम्ही बघित होता की आमका त्याच्यातल्यो 4 फोडी मिळतात काय. आम्ही 300 रुपयाक 4 फोडी मिळती की नाही हे पण आम्ही विचारला, पण ते बोलले आमच्या पाहुण्यांचा हो, आम्ही कसे देणार. मग ठीक आहे बोलला, ठीक आहे तुमचं पाहुण्यांचा विषय आहे, म्हणून आम्ही काय त्याच्यात काय इंटरेस्ट घेतला नाही. आम्ही बघलाव, मनात समाधान मानलाव आणि आम्ही मग निघाला. आम्ही थोडेसे पुढे चालला तर मस्तपैकी 150 रुपयात डझन मोठी मोठी कालवा होती. एवढी कालवा मोठी होती तर मी पण एवढी कालवा काय मोठी बघलेली नाही. आणि 150 रुपयात डझनभर कालवा म्हणजे खूपच मोठी होती. पण आप्पा बोलले की माका कालवा नको होत. मग मी ती कालवा कॅन्सल केलं. ही बघा मित्रांनो केवढी मोठी कालवा होत. हा ना मोठा कालवा बघून झाल्यानंतर आम्ही रेट काढत गेला. शेतका मोरीचो मासो, कारण आपण मोरीचो मासो होतो, पण मोरीचो मासे तर खूपच महाग होते, कारण मोरीची माशाची फक्त एकच ती टोपली होती. फिश मार्केटला सगळे मासे बघून झाल्यानंतर आम्ही घराकडे निघाला. आणि घराकडे जाताना आमका एक गँग दिसली. आमच्या टीमवाल्यांनी सांगलं तुम्ही आता गाडीत बसा, होम मिनिस्टरचे फोन येऊ लागले. चला बाय बाय. कोकणकरांनो, तुमका जर ह्यो व्हिडिओ आवडलो असलो तर नक्की सबस्क्राईब कमेंट करा, म्हणजे माका तेवढा मोटिवेशन मिळाल आणि तुमका मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन.